आमची पक्षाची म्हणून आठवले साहेबांच्या आदेशाने आम्ही ठाणे शहर म्हणजे मी ठाणे शहराचा जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून मी ठाणे शहर जिल्ह्याचं बोलतो. पण साहेबाचं असं मत आहे की सर्व महापालिका सर्व प्रभाग जिथं आहे किमान 10% महायुतीने आम्हाला 10% सत्ता दिली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग त्या महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, ह्याच्यामध्ये 10% वाटा द्यावा अशीच मागणी आम्ही ठाण्यातील भाजप, एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्याकडे आम्ही 10% सत्तेचा वाटा मागतोय. म्हणजे 131 पैकी किमान 13 जागा त्या SC ST OBC आणि ओपनमध्ये आम्हाला 13 जागा द्याव्यात अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि आम्हाला असं वाटतं आम्ही लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्केंना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाने जीवाचं रान केलेलं आहे. त्याचबरोबर विधानसभेला सर्व आमदारांना विधान परिषदेच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आम्ही लोकांनी जीवाचं रान केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ते सर्व पक्ष 10% सत्ता देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी द्याव्या हे आमचा मुद्दा आहे. नाही त्यांच्याकडून आम्हाला निरोप आलेला आहे, आम्हाला तुमच्यासोबत का सत्ता इलेक्शन लढवायचं आहे मेसेज आलेला आहे. पण तरी पण ते 10% जागा आम्हाला म्हणजे 10% महानगरपालिकेच्या जागा झाल्या, पण संपूर्ण जी सत्ता आहे मग त्या महाराष्ट्र शासनाच्या नियुक्ती असतील किंवा जिल्ह्याच्या असतील की विभागाच्या असतील त्या ठिकाणी 10% सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि आम्ही त्यांच्या लोकसभेला एकही आम्हाला खासदारकीला जागा दिली नाही, विधानसभेला आम्हाला जागा दिल्या नाही, पण आमच्या पक्षाने आम्ही संपूर्ण त्या प्रचारामध्ये त्यांना निवडण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. दिवस रात्र त्यांच्यासाठी आम्ही उन्हातानात फिरलेलो आहोत. त्यामुळे ते आमचा मान राखतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण ते एवढे पण असं मला वाटत नाही की एका केलेल्या कामाचं विसरून जातील असं मला वाटत नाही. ठाणे शहरात अनेक ठिकाणी आपले कार्यकर्ते आपल्या चळवळीतलं काम सुरू आहे. प्रामुख्याने आपण कोणत्या जागा ठाणे शहरातल्या मागत? मी प्रत्येक विभाग म्हणजे जेवढे विभाग आहेत म्हणजे वागळे विभाग, कोपरी विभाग, लोकमान्य सावरकर विभाग किंवा राहिलादेवी विभाग, वर्तक विभाग, माझीवाडा विभाग, जे बुबरा, कळवा, दिवा ज्या विभागात आहेत प्रत्येक विभागामध्ये 1-2 जागा SC-साठी, OBC-साठी आणि ओपनसाठी महिलांसाठी आम्ही मागणार आहोत. त्या आम्हाला दिल्या पाहिजेत अशी आमची व्यवस्था आहे. आणि आमचा पक्ष, आमचा मतदार हा संपूर्ण हायर बिल्डिंगपासून एक झोपडपट्टीपर्यंत आमचा मतदार बाबासाहेब आंबेडकरचा विचार करणारा आणि रामदास आठवलेला मानणारा मतदार हा संपूर्ण ठाणे शहरात विखुरलेला आहे आणि ते आमच्यासोबत काम करत आहे. दगाफटका होणार नाही अशी आशा आहे. दगाफटका करणार नाहीत. शेवटी मतदार आमच्या हातात आहेत. बिल्डिंगचे मतदार उतरत नाहीत, आमच्या झोपडपट्टीचे मतदार उतरतात. आमच्या झोपडपट्टीचा मतदार जो आहे चाळीमध्ये राहणारा मतदार आहे, मध्यमवर्गीय जो आहे मतदार तो मतदानाला उतरतो. त्यावेळेस आम्हाला काही करता येईल. पण कसं आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडून आम्हाला निरोप आलेला आहे, सन्मानाने आम्ही तुमच्यासोबत युती करणार आहोत, आशावादी आहोत आणि पॉझिटिव्ह आहोत. आम्ही निगेटिव्ह बोलत नाही आणि विरोधात बोलत नाही. फक्त आता माझा एक मुद्दा असा आहे, जो भिडे संभाजी भिडे नावाचा जो विकृत माणूस आहे, जो वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलतो आणि त्याचे जे काही समर्थक आहेत त्या सगळ्यांवरती खास करून त्या भिडेवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. जो त्याचे जे शब्द आहेत हे देशद्रोही, महिलांना अपमानित करणारे, सर्वसामान्य लोकांना अपमानित करणारे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, कायद्याचं बंधन नसल्याचा जुगारून ते काम करतात. त्यामुळं मी महायुतीचे आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमच्या ठाण्याचे डॅशिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा
ह्या सगळ्यांचा विचार करून त्या संभाजी भिडेवरती अनुशासनिक कारवाई करतील अशी आमच्या अपेक्षा आहे आणि ती करावी. ओके.